दिनांक 25 जून 2026 रोजी रात्री 12:30 वाजता फिर्यादी अथर्व जवळकोटे यांना लोखंडी कोयत्याने आरोपी रियाज नदाफ वगैरे 13 लोकांनी जीवघेणी मारहाण केल्याप्रकरणी त्यांची सोलापूर येथील प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश एस शर्मा यांनी प्रत्येकी रुपये 15,000च्या वैयक्तिक बॉन्ड व तितक्याच रकमेच्या जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला। यातील फिर्यादी दिनांक 25 जून 2026 रोजी त्याचा मित्र महादेव व शुभम असे बिग बाजार 7 रस्ता सोलापूर येथे चहा पिण्यास त्यांची होंडा क्रमांक MS 6 BM 2200 याच्याने आले होते। सदर ठिकाणी आरोपी नामे रियाज नदाफ, नोमान कुडले, रियान शेख, रितेश गायकवाड, अरमान शेख, वैभव गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, फरहान पटेल, सोहेल खान, साहिल गायकवाड, सुयश जाधव यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून मोटरसायकलवर तेथे जाऊन फिर्यादीच्या कारला घिरटा घातला व आरोपीकडून कोयत्याने फिर्यादीच्या कारचे काचा फोडण्यास सुरुवात केली व त्यानंतर आरोपींनी त्यांच्या कारची चावी काढली व फिर्यादी व त्याच्या मित्रांना कारमधून बाहेर ओढत काढले व कोयत्याने तुला खल्लास करतो, तुला लई माज आला आहे असे म्हणत फिर्यादीस कोयत्याने मारहाण केला व त्यावेळी फिर्यादीचा मित्र महादेव भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांना देखील ढकलून लावले व त्याला देखील लाथाबुक्क्याने मारहाण केली। अशा आशयाची फिर्याद सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट इस्माईल शेख व ॲडव्होकेट सिराज रजाक शेख यांनी आरोपीतर्फे जिल्हा व सत्र न्यायाधीश येथे जामीनचा अर्ज दाखल केला होता। सदर प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट इस्माईल एन शेख व ॲडव्होकेट सिराज रजाक शेख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश MS शर्मा यांनी आरोपींची जामिनावर मुक्तता केली। या कामी आरोपीतर्फे ॲडव्होकेट इस्माईल एन शेख व ॲडव्होकेट सिराज रजाक शेख यांनी काम पाहिले। सरकारतर्फे ॲडव्होकेट श्री कुर्डकर यांनी काम पाहिले। 7 रस्ता येथे कोयत्याने फिल्मी स्टाईल मारहाण प्रकरणी आरोपींची जामीन मंजूर। यातील हकीकत अशी की दिनांक 25/6/2026 रोजी यातील फिर्यादी अथर्व जवळकोटे व त्यांचा मित्र महादेव व शुभम असे तिघे 7 रस्ता येथे त्यांची होंडा सिटी कार क्रमांक MS 06 BM 2200 या वाहनाने 7 रस्ता येथे चहा पिण्यास आले असता यातील आरोपी नामे रियाज नदाफ, नोमान कुडले, रियान शेख, रितेश गायकवाड, अरमान शेख, वैभव गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, फरहान पटेल, सोहेल खान, साहिल गायकवाड, सुयश जाधव, साहिल गायकवाड यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्या ठिकाणी फिर्यादीच्या 4 चाकी वाहनास घिराटा घातला। सदर आरोपी हे सर्वजण 2 व्हीलरवर त्यांच्या वाहनाने त्या ठिकाणी पोहोचले। त्यानंतर त्यांनी यातील फिर्यादी व त्यांच्या मित्रांना बाहेर त्या सदरच्या कारमधून बाहेर ओढत काढलं। त्यानंतर त्या कारची चावी आरोपींनी काढून घेतली। त्यानंतर बाहेर काढून सदर आरोपींनी या फिर्यादी व त्यांच्या मित्रांना कोयत्याने मारहाण करण्यास सुरुवात केली व सदरच्या प्रकरणामध्ये जेव्हा या आरोपींनी या फिर्यादींना मारहाण करत होते त्यावेळेस त्यांचा मित्र शुभम व महादेव हे ते सदर भांडण सोडवण्याकरिता आले असता त्यांना देखील लाथाबुक्क्याने मारहाण केली होती व फिर्यादीची जी कार होती होंडा सिटी कार, ती कार सर्व काचा त्या कारचे यातील आरोपी यांनी कोयत्याने फोडले होते व यातील फिर्यादीला कोयत्याने जीवघेणा हल्ला करून त्याच्यावर कोयत्याने मारहाण केली होती। अशी आशयाची फिर्याद सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दिनांक 25/6/2026 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 520/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 2023 अन्वये 109 सबक्लॉस 1 म्हणजेच भादवी कलम 307, 115(2), 118(1), 189(2), 189(4), 190, 191(1), 191(2), 191(3), 324(5), 351(2) व शस्त्र अधिनियम 1959 अन्वये कलम 4 व 25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अन्वये कलम 135 व कलम 37 अन्वये सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता। सदर प्रकरणामध्ये आरोपी नामे रियाज, नोमान, रियान, रितेश, अरमान, वैभव, सिद्धार्थ, फरहान, सोहेल यांच्यातर्फे मी ॲडव्होकेट सिराज रजाक शेख व ॲडव्होकेट इस्माईल एन शेख यांनी सदर आरोपींचा जामिनाचा अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश MS शर्मा साहेब यांच्या न्यायालयात दाखल केलेला होता। युक्तिवादावेळेस आम्ही मेहरबान न्यायालयास युक्तिवाद असा केला की ज्या ठिकाणी फिर्यादीला कोयत्याने मारहाण केलेली आहे अशी फिर्याद आहे, परंतु वास्तविक पाहता रेकॉर्डवर फिर्यादीला कुठलेही गंभीर जखमा आहेत किंवा कसे हे दाखवण्याकरिता मेडिको लिगल सर्टिफिकेट जे MLC सर्टिफिकेट असतं ते रेकॉर्डवर सरकार पक्षातर्फे दाखल केलेलं नाही आहे व सरकार पक्षांना मेहरबान
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांनी 2 ते 3 वेळा त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी तारीख नेमलेली होती, परंतु सरकार पक्षाने त्यांचं म्हणणं दाखल न करता मेहरबान न्यायालय यांनी त्यांचं विना म्हणणे आर्ग्युमेंट ऐकण्यासाठी आदेश पारित केला। त्यानंतर आम्ही युक्तिवाद केला व आमचं युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश MS शर्मा साहेब यांनी हे सर्व आरोपींना रक्कम रुपये 15,000 प्रत्येकी 15,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन अर्ज त्यांचा मंजूर केलेला आहे। सदर प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट इस्माईल एन शेख व मी स्वतः ॲडव्होकेट सिराज रजाक शेख यांनी काम पाहिलेलं आहे।